नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. डाळींचा साठा करण्याची मर्यादा राज्य सरकारने रद्द केल्याने राज्यात डाळींच्या दरवाढीचे संकट निर्माण झाले असून या संदर्भात राज्य सरकारने घेतलेले निर्णय संशयास्पद आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मोहन जोशी यांनी आयोजित केलेल्या सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आणि समीरण वाडेकर यांनी चव्हाण यांची मुलाखत घेतली. आमदार शरद रणपिसे, माजी खासदार अशोक मोहोड यांच्यासह आदी काँग्रेस पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत डाळींचा साठा करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित आदेश देतात. वर्षभरासाठी त्यांची मुदत असते, त्यामुळे हे आदेश दरवर्षी नव्याने द्यावे लागतात. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार हा विचार करून निर्णय घेत होती. मात्र निवडणुकीदरम्यान व्यापारी मंडळींना दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने डाळींचा मुक्त साठा करण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला अन्नधान्य वितरण विभागाच्या सचिवांनी मान्यता दिली नाही. तरी एप्रिल महिन्यात दुसऱ्या विभागाच्या सचिवांकडून हा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला. त्याला बापट यांनी मंजूर दिली. सरकारच्या या निर्णयामुळे डाळींचा साठा झाला. ऐन दिवाळीत डाळींच्या किमती भडकल्या. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी ही डाळ आयात केली. मुक्त साठा करण्याची परवानगी दिली जाणार असल्याची कल्पना असल्यामुळे हे साठे झाले. चूक समजल्यावर घाईघाईने पुन्हा साठा करण्याचे निर्बंध घालण्यात आले, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. आमिर खानचं वक्तव्य आलं, त्यामुळे बरीच चर्चा झाली. काही उलटसुलट बाजूने वक्तव्य आली, पण बदल झालेला आहे. तर त्यामध्ये जेटली यांनी काही बरेच शब्द रॅबिट अँटी बीजेपी असा शब्द वापरला. रॅबिटचा आता मराठी भाषांतर आता रॅबिट कुत्रा असं पण म्हणतो, पिसाळलं असं म्हणतो, पण अनंतराव सांगू शकतील की रॅबिटचा निश्चित अर्थ काय काढायचा. परंतु या भाजप विरोधी लोकांचं हे सगळं कृत्य आहे, अशा प्रकारचं तरी बोलवण करायचा प्रयत्न केला, पण हे खरं नाही आहे. माझं मत स्पष्ट आहे की हे पहिल्यांदाच केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे का, तर नाही. जवळजवळ 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. त्या कालखंडामध्ये गोधरासारखी घटना घडली, इतकी भयानक घटना घडली की त्याची मला वाटतं आपल्या देशाच्या इतिहासामध्ये तुलनाच होणं शक्य नाही. एका धर्मावर अत्याचार झाला ही त्यावेळेला, पण त्यावेळेला असं का नाही घडलं? त्यावेळेला कुणी पुरस्कार वापसीचा प्रश्न नव्हता. त्यावेळेलाही काँग्रेस विरोधी पक्षात होते. त्यावेळेला भयंकर एका धर्माच्या बद्दल हे सगळं घडलं होतं. आणि गुजरातच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा काय त्यातला रोल होता वगैरे बरीच त्यानंतर चर्चा झाली. पण त्याला माझं उत्तर असं आहे की त्यावेळेला देशाचे जे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते यांची भूमिका महत्वाची होती. त्यांनी त्यावेळेला जी टिप्पणी केली किंवा त्यांची इच्छा होती की याचं प्रायश्चित्त म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पदच्युत झालं पाहिजे, बाहेर उतरलं पाहिजे, राजधर्म पाळला पाहिजे. दुर्दैवानं पक्षामध्ये त्यांचं इतकं वजन नव्हतं आणि त्यामुळं लालकृष्ण अडवाणी यांनी तिथं ते काही उघडू दिलं नाही. पण तो देशामध्ये एक मेसेज गेला की ठीक आहे, एका कोपऱ्यामध्ये देशाच्या घडलेलं आहे, त्याचा मुख्यमंत्री त्याला जबाबदार असतील नसतील वगैरे, परंतु हे काही देशात घडलेलं नाहीये किंवा देशाचे पंतप्रधान सर्वेसर्वाचे त्यांचं मात्र हिज हार्ट इज इन द राईट प्लेस. ते अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणी होऊ देणार नाही. आणि तो विश्वास हा अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल होता. आज नेमकं उलट झालं. आज पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांच्या वक्तव्याबद्दल काही बोलायला तयार नाही, आणि परंतु ती गंभीर बाब आहे. आणि त्यामुळे भीतीचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे की ते हे आहे की ह्याला राजाशाह आहे का, मौन म्हणजे काही सुप्त संमती आहे का, हा तो प्रश्न आहे. याचं उत्तर मला वाटतं या उद्वेगानं लोकांनी आपापल्या पद्धतीनं त्याला
उत्तर दिलेलं आहे. मग पुरस्कार वापसीने काय सरकार पाडणार नाही किंवा काय होणार नाही, पण एक भावना व्यक्त केल्या गेल्या. आणि ते काँग्रेसवाले होते किंवा बीजेपी हेटर्स होते असं म्हणजे अगदी पोरकटपणाचं वक्तव्य असं बिलकुल नाही आहे. अतिशय थोर व्यक्ती होते. त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये देखील काही जणांना पुरस्कार दिले गेले असतील, काही काँग्रेसच्या काळामध्ये दिले गेले असतील, पण त्यांनी एक संतापानं व्यक्त केली ती भावना होती. आज आमिर खानचं वक्तव्य कदाचित शब्द त्यांनी वापरले वगैरे, पण त्याच्या भावना महत्वाच्या आहेत की आज असं वातावरण का निर्माण झाले नाही. वातावरण निर्माण झाले याबद्दल बिलकुल मनामध्ये शंका असायची कारण नाही. कारण ठीक आहे, एखादा कोणतरी फ्रिंज ज्याला आपण म्हणतो त्याचा फ्रेंच एलिमेंट मध्ये कोणतरी बोलतं, तिकडे काही लक्ष देऊ नका. मंत्रिमंडळातले तुमचे सहकारी आहेत, ते एकदा नव्हे दोनदा नव्हे सारखं रिपीटेडली अशा प्रकारची वक्तव्य करतायत. आणि ते वक्तव्य करताना मोदींना काही त्यातलं ऐकू गेलं नाही किंवा ते देशात नव्हते किंवा असं म्हणायला काय अर्थ नाही. स्टॉक होल्ड केला गेला असं तुम्हाला म्हणायचं. आता मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी खरेदी केलेली आहे, त्यामध्ये काही चक्कर त्यांनी बेकायदेशीर केले का काही नाही, कारण त्यावेळेला स्टॉक होल्डिंग लिमिट नव्हती. पण परिणाम काय झाला, आता ह्याचं उत्तर हे सरकारने दिलं पाहिजे. आता याचा कोणाचा आर्थिक फायदा झाला याचं आम्ही बघू, आमची माहिती गोळा करायचं चाललेलं आहे. माहितीच्या अधिकारामध्ये मिळत नाही, आणखीन कुठे दुसरीकडे काही मिळत नाही. वेबसाईटवर ठेवलेली GRs वगैरे काढले जातात. MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याने पुणे शहरातील मनसे चित्रपट सेनेच्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित केले होते. राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या MIMचे आमदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. चित्रपटगृहात चित्रपटापूर्वी राष्ट्रगीताचं नाटक कशाला असं म्हणून राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या MIMचे आमदार इम्तियाज जलील यांचा सामूहिक राष्ट्रगान करून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला. नगरसेविका रुपाली पाटील, सलाम पुणे संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर, चित्रपट दिग्दर्शक मेघराज राजे भोसले आदींसह मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करून इम्तियाज जलील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रगीत लावण्यात आलं. चित्रपट सुरू व्हायच्या अगोदर राष्ट्रगीत लागतं. त्यावेळी सगळ्यांचं देशावर प्रेम असल्यामुळे सर्वांनी उभं राहावं आणि राष्ट्रगीताचा सन्मान करावा असा कायदा आपल्या संसदेमध्ये आपल्या विधानसभेत पास झालेला आहे. या कायद्याचं उल्लंघन एका कुटुंबियांनी केलं तर तिथं जी काय कडवट भारतीय जनता होती, MIM पक्षाचे आमदार जे पूर्वी पत्रकार पण होते, बुद्धिजीवी असूनसुद्धा त्यांनी असं विधान केलं की चित्रपटगृहामध्ये चित्रपटाच्या अगोदर राष्ट्रगीताची नौटंकी कशाला पाहिजे. या विधानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मोर्चाही काढला होता मुंबईमध्ये आणि तशा आशयाचं गुन्हा पण आम्ही दाखल केलेला आहे याच्यामध्ये. तर पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, चित्रपट सेनेतर्फे पुण्याच्या आणि आमदार महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना पुणे शहराच्या माध्यमातून आदरणीय अध्यक्ष खोपकर साहेबांच्या वतीनं, चित्रपट सेनेच्या वतीनं त्यांच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. अशा या प्रवृत्तींना खऱ्या अर्थानं मी मीडियाला विनंती करेल की अशा लोकांना तुम्ही चर्चासत्राला बोलवूच नका, त्यांना उगाच मोठं करण्याचं धाडस करू नका. अशा लोकांना त्यांची जागा तुम्ही दाखवली पाहिजे. आणि या पद्धतीचं वक्तव्य जे संपूर्ण कलाक्षेत्र, कलाकार आणि आम्ही सर्व मिळून त्यांच्या शब्दाचा निषेध करतो. विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत
आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग मतिमंद मुलांसाठी आनंद मेळावा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आयोजित केला होता. 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन सहकारनगरमधील बागुल उद्यानात अपंग मतिमंद मुलांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचं आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी केलं होतं. या आनंद मेळाव्यात 500हून अधिक अपंग मतिमंद मुले व मुली सहभागी झाले होते. संयोजकांच्या वतीने मनोरंजनपर खेळ, दादूचे प्रयोग, फॅन्सी टोपी, फुगे आणि सर्वांना रुचकर भोजन दिले गेले. उपमहापौर आबा बागुल यांनी काही मुलांची हितगुज केली. मुले मुली जरी असतील अपंग, मतिमंद तरी देतील जगाला आनंद, अशा संकल्पना घेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुरेश कांबळे, चिटणीस रमेश धर्मावत, विजय ढेरे, हेरोल मॅसी, लक्ष्मण सामल, श्री शिवाजी मिस्त्री, समीर शेख, बंडू शेडगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. मतिमंद व अपंग मुलांनी या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. नसतील, आम्ही निष्काळजीपणाने वागलो असं त्याचे परिणाम माझ्या या छोट्या चिमुकल्या मित्रांना भोगायला लागतात. त्याच्यासारख्या दुःखाची गोष्ट आज एक आपण शपथ घेऊ सगळे इथं, माझ्या मान्यवर सगळे, की आपण आता निष्काळजीपणा ज्याच्यामुळे कोणाला तरी अपंग मतिमंदाचं जे काही यातना सोचाव्या लागतील त्या आपण आता कसं एक चाकणावरून ॲक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू होतो, त्याच्या कुटुंबावर काय होत असतं, त्या आई वडिलांच्या मनावर किती परिणाम होत असतील, यासाठी आज खऱ्या अपंग दिनानिमित्त जागतिक त्याच्यात आपण शपथ घेतली पाहिजे की आता आम्ही कुठलेही निष्काळजीपणा करणार नाही, तर खरं आपण अपंग दिन साजरा केला असं. मी CID इन्स्पेक्टर होणार आणि पहिला अतिरेक्यांना पकडणार, त्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. आणि माझी छोटीशी ताई चिमुकली म्हणली मी शिक्षक होणार, आणि मी खरं शिक्षक, मी माझं ज्ञान हे मी समाजाला देणार. हे जे विचार आहेत ते आम्ही इथं एवढे मोठे असतील ते लाजवणारे तुमचे विचार आहेत आम्हाला, जे आम्ही देखील असा विचार करू शकत नाही असे लाजवणारे तुमच्या सगळ्यांचे ते विचार आहे. त्याला खरं माझा सलाम आहे. पुणे बालगोपाळांशी आनंद मेळावा या बागुल उद्यानामध्ये आज साजरा करत आहोत, आणि ते साजरा करताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांनी दिलेला संदेश, आम्ही अपंग मतिमंद असलो तरी आम्ही खऱ्या समाजाला आनंद देतोय, मुलांशी गप्पा मारत असताना त्यांच्या डोक्यातल्या कल्पना पाहिल्यानंतर ते मतिमंद किंवा अपंग आहेत असं वाटणारही नाही. जे मुलं सांगतात मला शिक्षक व्हायचं आहे, मला इन्स्पेक्टर व्हायचं आहे, मी होऊन अतिरेक्यांना पकडणारे, अशा मुलांबरोबर आपल्याला आज जागतिक अपंग दिन साजरा करायला मिळतो. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आपण आज मनाशी सगळ्या मी पुणेकरांना आवाहन करेन की आपण आज या जागतिक अपंग दिनानिमित्त एक शपथ घेतली पाहिजे की मी कुठलीही माझ्यामुळे कोणाला तरी मतिमंदत्व येईल, माझ्यामुळे कुठेतरी कोणाला अपंगत्व येईल, आणि
त्या मुलाच्या आयुष्यावर शेवटपर्यंत परिणाम असं कुठलंही कृत्य मी करणार नाही अशी आज आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेऊ. कुठलीही गाडी फास्ट चालवणार नाही किंवा कुठले त्याला औषधोपचार असतील लहानपणी मुलांना जन्म दिल्यानंतर ते वेळेवर देईल. त्याच्यातून कुठेही मुलाला काही त्रास होणार नाही अशा प्रकारची काळजी तर प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने घेतली तर मला वाटतं जगामध्ये अपंगत्व हे राहणारच नाही. अशा पद्धतीने आजपासून आपण कार्य करूया. कॅलिफोर्नियामध्ये आज जो भ्याड हल्ला केला अतिरेक्यांनी त्याचाही मी निषेध करतो की त्यांनी आज जागतिक अपंग दिनाच्या आदल्या दिवशीच त्यांनी हल्ला केलेला आहे आणि तो जरा हात वरती करायचे, त्यांना आम्ही जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या MIMचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पतितपावन संघटनेने कर्वे रोडवर निषेध व्यक्त केला. राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या MIMचे आमदार यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुणे शहर पतितपावन संघटनेच्या वतीने करण्यात आली. MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रगीताला नौटंकी म्हणत राष्ट्रगीतासह देशाचा अपमान केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पतितपावन संघटनेच्या पुणे शहराच्या वतीनं जलील त्यांच्या विरोधात कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पतितपावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सीताराम खाडे, सरचिटणीस मनोज नायर, पुणे शहर उपाध्यक्ष गोकुळ शेलार, दिनेश भिलारे, विनोद चौधरी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलील यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सीताराम खाडे यांनी यावेळी पक्षाच्या बैलाला भारत माता की भारत माता की पतितपावन जिंदाबाद जिंदाबाद. काय तुमचं आंदोलन काय नेमकी मागणी? 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ पाहिला असेल. MIMचे आमदार इम्तियाज जलील याने टीव्हीवरती बोलताना कुठलाही कार्यक्रम होताना जे राष्ट्रगीत घेतलं जातं ते नौटंकी आहे असं बोलणाऱ्या या आमदाराने असं बोलल्यानंतर आपल्या या हिंदुत्वाचा किंवा आपल्या राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे. या अवमान केल्याप्रकरणी पतितपावन संघटना पुणे शहराच्या वतीनं आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करतो व या इम्तियाज जलील याची आमदारकी रद्द करावी, याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं पतितपावन संघटना पुणे शहराच्या वतीनं मी आज मागणी करत आहोत. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐसपैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता.
माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शनी शिंगणापूर येथे एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले, मात्र यामुळे तिथे आगडोंब उसळला. या घटनेचा निषेधार्थ साखळी पीर तालीम संघटनेच्या वतीने महिलांनी मारुतीची महाआरती केली. शनी शिंगणापूर येथे शनिदेवाची चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाची पूजा करणाऱ्या महिलेच्या विरोधात शनी शिंगणापूर येथे मोठा आगडोंबा उसळला. या घटनेच्या निषेधार्थ साखळीपीर तालीम मंडळाच्या वतीनं महिलांनी मारुतीची महाआरती केली. साखळीपीर तालीम मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवतकर आणि भाई कात्रे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शनी शिंगणापूर येथे एका महिला भगिनीने शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. येथे महिलांना बंदी असताना हा प्रकार घडला. त्याचा शनी शिंगणापूर येथे मोठा विरोध झाला. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील या भक्ती क्षेत्रात त्यानंतर या महिलेच्या विरोधात शनी शिंगणापूर बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे येथील महिलांनी या घटनेचा निषेध करत एक दिवसीय उपोषण केले. जर एखादी महिला अशा प्रकारे देवाचं दर्शन घेत असेल तर त्याने काय फरक पडणार आहे, असं म्हणत साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाच्या वतीनं महिलांच्या हस्ते मारुतीची महाआरती करण्यात आली. याबाबत निषेध व्यक्त करताना रवींद्र माळवतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा पली चाकणकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक 4 दिवसापूर्वी शनी शिंगणापूरला एका महिला भगिनीने तिला भक्तीची भूक लागली म्हणून तिने जाऊन शनिदेवाची पूजा केली. ती शनिदेवाची पूजा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मुद्दा असा आहे की एखाद्या महिला भगिनीला असं वाटलं देवाची पूजा करावी तर तिने करणं कुठलंही चूक नाही. तिच्या भक्तीचा अधिकार नाकारण्याचा जो विचार आहे त्या विचाराचा आम्ही ह्या निमित्ताने निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने महिलांच्या हस्ते आम्ही मारुतीची पूजा आणि गणपतीची आरती ठेवली आणि त्याच्या मागचं कारणच असं आहे की महिलांना हा पूर्णपणे अधिकार आहे आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये पूजेचा सुद्धा मान आम्ही आमच्या परिसरातल्या ज्या विधवा माता आहेत त्यांना मान दिलेला आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा ह्या पूजेच्या माध्यमातून निषेध केलेला आहे. मला असं वाटत नाही देव हा स्पृश्य आणि अस्पृश्य मानत नाही. मानतात ते हे धर्माचे भामटे ठेकेदार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील त्यांच्या भारतीय संविधानात महिलांना समान वेतनाचा हक्क देत असताना महिला ही मनुष्य आहे आणि तिला मानवतेचा अधिकार मिळाला पाहिजे हे सर्व अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार दिले तरी आज सुद्धा अशा ह्या घटना घडतात. त्याचंच खूप वाईट वाटतं आणि मला असं वाटतं एक महिला जेव्हा शनिदेवाचं दर्शन घेते तेव्हा देव भ्रष्ट होतोय, देव नष्ट होतोय. मग खरंच आपला देव इतका दुबळा आहे का?
आज देखील 21व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण सर्व जगत असताना आणि भारत हा महासत्ता बनला पाहिजे असं आपण म्हणत असताना अशा हीन आणि बुरसटलेल्या विचारांना खतपाणी घातलं जातं, याचं देखील वाईट वाटतं। एक माता म्हणून जेव्हा ती नवीन पिढी जन्माला घालते, तिच्या उदरात नवीन अंकुर वाढतोय आणि जे हा आकडतांडव चालू आहे की एक महिलांनी दर्शन घेतलं तर तिच्या उदरातून बाहेर आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तिचे हक्क का नाकारताय म्हणून। राजहंस प्रकाशन यांच्या वतीने शरद पवार यांनी आत्मकथन केलेले लोक माझे संगती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। राजकीय क्षेत्रात माननीय शरद पवार यांनी 5.5 दशके यशस्वीरित्या काम केल्यानंतर त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तकं प्रकाशित करण्यात आली। शरद पवारांनी स्वतः आत्मकथन केलेलं लोक माझे सांगती या पुस्तकाचं प्रकाशन लवकरच होणार आहे, अशी माहिती राजहंस प्रकाशनचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे यांनी दिली। पुस्तकात प्रामुख्याने त्यांच्या राजकीय पटलावर घडलेल्या घटना, पवारांनी विरोधकांना कात्रचा घाट कसा दाखविला अशा अनेक घटना देखील पुस्तकात नमूद करण्यात आल्या आहेत। पुलोस सरकारचा प्रयोग, भाजपाने धोरणे कशी राबवावीत, तसेच लोकसभा निवडणुकीपासून बिहारच्या निवडणुकीपर्यंत यांच्यासह अधिक माहिती या पुस्तकात नमूद केली आहे, असे मत डॉक्टर सदानंद बोरसे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। पुस्तक प्रसिद्ध होते। गेली 55 वर्ष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अतिशय प्रभावशाली नेतृत्व ठरलेले शरदरावजी पवार यांचं राजकीय आत्मचरित्र हे राजहंसतर्फे प्रकाशित होते। त्याचं नाव आहे लोक माझे सांगाती। सुमारे 400 पानांच्या या आत्मकथा त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली त्या काळापासून ते अगदी अद्ययावत म्हणजे सगळ्यात शेवटचा उल्लेख त्याचा बिहारच्या निवडणुकी संदर्भातला आहे, इतका अद्ययावत काळापर्यंतचं हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे। आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। ओबीसी समाजाला जात पडताळणी प्रमाणपत्र कुठलीही अट न घालता द्यावे या व इतर मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येणार आहे। ओबीसी समाजाला 1965 सालापासून 10% आरक्षण होते। मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे 27% आरक्षण देण्यात आले। जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी शासनाने 1960च्या आतील कागदपत्रांची अट घातली। कागदपत्रे नसतील तर जात पडताळणी दाखला मिळत नाही। शासनाने ही अट रद्द करावी अशी ओबीसी एन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक संजय कोकरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली।
मराठा समाज ओबीसी समाजाचे खोटे दाखले घेऊनही ओबीसी जागांवर कब्जा करत आहेत अशी देखील चौकशी व्हावी अशा अनेक मागण्यांकरिता 17 डिसेंबर 2015 रोजी हिवाळी अधिवेशनात पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत संजय कोकरे यांनी यावेळी दिली. पुरावा मागतं आणि 1960 सालचा पुरावा हा भटका समाज, हा विजेंटी समाज, हा ओबीसी समाज देऊ शकत नाही, कारण त्या काळी आमच्याकडे शिक्षणाचा गंधच नव्हता, शिक्षणच नव्हतं आणि आम्ही पुरावा आणणार कुठून. आणि जे सरकार आम्हाला जातीचं सर्टिफिकेट देतं तेच सरकार परत आम्हाला ज्यावेळी नोकरीसाठी, ज्यावेळी शिक्षणासाठी, ज्यावेळी राजकीय निवडणुकीसाठी परत आम्हाला जात पडताळणी करतात. हा भेदभाव सरकार करतो. म्हणून ह्या छळछावण्या बंद करण्याकरता आम्ही आज 17 डिसेंबरला मोर्चा आयोजन करण्यात आले. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये दुसरा समाज घुसतो म्हणून तुम्ही जात पडताळणी सुरू केली का? 2003-04च्या अगोदर जात पडताळणी नव्हती. मग तुम्ही राजकीय क्षेत्राबरोबर तुम्ही आर्थिक क्षेत्राला सुद्धा जात पडताळणी लावली, त्याचबरोबर तुम्ही शैक्षणिक क्षेत्राला पण तुम्ही जात पडताळणी लावली. स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही या ओबीसी समाजाला तुम्ही शैक्षणिक क्षेत्राला जात पडताळणी लावायची गरज नव्हती, आर्थिक क्षेत्राला लावायची गरज नव्हती, स्पष्ट दिसतच आहे. मग मुख्य मुद्दा काय की जात पडताळणीला तुमचा पूर्णपणे विरोध आहे, ते रद्द करावी का? नाही, पूर्णपणे विरोध आहे, पूर्णपणे विरोध आहे. कारण 1960 सालचा पुरावा या देशात, या महाराष्ट्र राज्यातला कुठलाही भटका समाज, कुठलाही मुस्लिम ओबीसी समाज खडकवासला धरणाच्या परिसरात ग्रीन थंब पर्यावरण संस्थेच्या वतीने 50,000 झाडे लावण्यात येणार. यासाठी पुणेकरांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. खडकवासला धरण बांधले तेव्हा धरणाचे मूळ पाणी साठवण क्षमता 4 TMC होती. त्यावेळी पुण्याची लोकसंख्या अंदाजे 4 लाख होती. 135 वर्षानंतर सद्यस्थितीत फक्त 1.75 TMC एवढेच पाणी साठत आहे. यावेळी पुण्याची लोकसंख्या 40 ते 50 लाखापर्यंत पोहोचली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे व जमीन उखडी पडल्यामुळे दरवर्षी धरणामध्ये 1 ते 1.5 फूट गाळ साठून राहतो. यासाठी लोकसहभागातून जय गणेश जलसंवर्धन अभियान राबवण्यात येते. खडकवासला धरणाचे पुनर्जीवन करून लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्वप्नपूर्ती करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाअंतर्गत धरणाच्या क्षेत्रात पाणलोट क्षेत्र वाढवून अंदाजे 50 लाख झाडे लावण्याचा आमचं ध्येय आहे. त्यासाठी सर्व पुणेकरांना आवाहन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना राबवणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रकाश सावंत यांनी दिली. ग्रीन थंब या संस्थेच्या वतीनं हे अभियान राबवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. जीवनाचा कार्यक्रम गेले 5 वर्ष ग्रीन थंब पर्यावरण संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत धरणातील 4 लाख ट्रक माती काढून ती तलावाच्या कडेने टाकून आणि बरीचशी माती शेतकऱ्यांना मोफत देऊन जी तलावाच्या कडेला माती ठेवून त्याच्यात मोठ्या प्रमाणात आपण झाडं लावलेली आहेत आणि आत्तापर्यंत 1 लाख झाडं लावलेली आहेत. पण आम्ही संकल्प असा केला आहे की कॅचमेंट एरियामध्ये जो 120 ते 150 स्क्वेअर किलोमीटर एरिया त्याच्यामध्ये 50 लाख झाडं लावायचा हा एक आम्ही मानस केलेला आहे आणि पुढच्या 5 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा महत्त्वाकांक्षी विचार घेऊन आम्ही काम करतो. तर एक आव्हान आहे आमचं सर्व पुणेकरांना की प्रत्येक पुणेकराने आपल्या परीने वेळ काढून सुट्टीच्या दिवशी किंवा जेव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळेला येऊन प्रत्येकाने आपल्या झाड तिथे लावावं. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.